नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये आपल्याला सायली आणि अर्जुनचं एकमेकांवरचं प्रेम पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर अर्जुन कशी शक्कल लढवून सायलीला किचनमध्ये एंट्री मिळवून देतो ते सगळं सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवरती येत राहील। त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या व्हिडिओंचा आनंदसुद्धा घेता येईल। तर आता आपल्याला आजच्या भागात असं पाहायला मिळते की इकडे आता अस्मिता ही परदेशवारीला म्हणजेच कॅनडाला जायला निघालेली आहे, म्हणून सायली ही तिच्या हातावरती दही साखर द्यायला दही साखर घेऊन येते। पण अस्मिता दही साखर न घेता सायलीला धक्का देऊन पाठी करते। त्याबरोबर अर्जुन हा सायलीला सावरतो, तर लगेचच सायली ही तिला सांगत असते की तुम्ही परदेशवारीला जाताय म्हणून या शुभेच्छा असतात। त्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणते, मला तुझ्याकडून काहीसुद्धा नको आहे, तुझ्या शुभेच्छासुद्धा मला विषाबरोबरच वाटतील। त्याबरोबर बिचारी सायली ही नाराज होते, पण ती काही बोलत नाही। त्याबरोबर पुढे अस्मिता म्हणत असते, हिच्यामुळे माझा आता मूड ऑफ झालेलाच आहे, चला जाऊ द्यात, आता मी निघते, मला इथं नाहीच थांबायचं। त्याबरोबर लगेचच इकडे कल्पना ही तिला भेटत असते। त्यानंतर पूर्णाजीसुद्धा अस्मिताला जवळ घेते, तिला मुका देते आणि मग आता अस्मिता जायला निघालेली असते आणि तिला सोडायला प्रताप, अश्विन, कल्पना, पूर्णाजी सगळेच गेलेले असतात। सायलीला वाईट वाटतं, पण तरीसुद्धा ती काही न बोलता किचनमध्ये काम करण्यासाठी आलेली असते। आता सायली ही किचनमध्ये आलेली असते, त्याबरोबर अर्जुनसुद्धा सायलीच्या मागोमाग किचनच्या दिशेने आलेला असतो। आता लगेचच अर्जुन हा सायलीला विचारत असतो, मिसेस सायली, जेव्हा नवीन सून पहिल्यांदा घरी येते त्यावेळेस ती काहीतरी गोडाचं बनवते, बरोबर ना? त्याबरोबर लगेचच इकडे विमलताई ह्या अर्जुनला मानेने होकार देतात। मग लगेच अर्जुन हा सायलीला विचारत असतो, मग मिसेस सायली, मला सांगा तुम्ही काय बनवणार? तुम्ही एक काम करा, तुम्ही शिरा बनवा, तुमच्या हातचा शिरा हा सगळ्यांना खूप आवडतो। सायली म्हणते, ठीक आहे, मी लगेच रवा भाजायला घेते। आता लगेचच त्या ठिकाणी कल्पना, अश्विन, प्रताप, पूर्णाजी सगळेच आलेले असतात। तर कल्पना ही सायलीला सांगत असते, अजिबात नाही, माझ्या किचनजवळ या मुलीचा काहीसुद्धा संबंध नाही। त्याबरोबर लगेचच हे ऐकल्यावर अर्जुन हा कल्पनाला म्हणत असतो, मम्मा असं का बोलतेस? आतापर्यंत किचन तर सायलीच सांभाळत होती ना? त्याबरोबर लगेच कल्पना ही अर्जुनला सांगत असते, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती अर्जुन, आणि आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे असं म्हणते। त्याबरोबर लगेच इकडे आता प्रताप हा अर्जुनला सांगत असतो, अर्जुन, मला आता या छोट्या छोट्या गोष्टींवरून घरामध्ये वाद नको आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची। त्याबरोबर लगेच अर्जुन हा प्रतापना म्हणत असतो, डॅड, अहो मी वाद कुठे करतोय, मी तर फक्त बोलत होतो। त्याबरोबर पुढे आता अर्जुन हा लगेचच म्हणायला लागतो, आणि तुम्हा सगळ्यांनी माझ्या बायकोच्या हातचे किती पदार्थ खाल्लेत हे तुम्ही विसरताय का? तुम्हाला आठवत नाही आहे तुम्हाला तिच्या हातचा स्वयंपाक किती आवडायचा तो? अश्विन, तुझा फेवरेट पुलाव कोण बनवतं? सायलीच ना? आणि थालीपीठं तर फक्त मी वहिनीच्याच हातची खाणार असं तू म्हणायचास। पूर्णाजी, तुला तर सायलीच्या हातची रव्याची खीर किती आवडायची, ती तर तू चोरून चोरून खायचीस। आणि गुलाबजाम, जेव्हा माझी बायको गुलाबजाम बनवायची तेव्हा काय आलं तोंडात पाणी आलं असं अर्जुन पूर्णाजीला म्हणत असतो। आणि आता खरोखर पूर्णाजीच्या तोंडात पाणीसुद्धा येत असतं, पण ती काही बोलत नसते। तर अर्जुन हा सगळ्यांना म्हणत असतो, तुम्हाला माझ्या बायकोच्या हातचं खायचं नाही, ही तुमची चॉईस आहे, पण मला तर जेवावं लागेल, मला पोट भरायला लागेल, आणि मला तर माझ्या बायकोच्या हातचं खायला मिळणार आहे, कारण मला तिच्या हातचं खायला आवडतं। पण तुम्ही ठरवा, तुमचा हा चॉईस फायनल आहे का, की तुम्हाला माझ्या बायकोच्या हातचं काहीसुद्धा खायचं नाही आहे? बोला। त्याबरोबर लगेच सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो कशाला उगाच तुम्ही घरातल्यांबरोबर वाद घालताय, चला जाऊ दे, आपण आपल्या खोलीत जाऊ। आणि मग लगेचच सायली ही अर्जुनला वरती जायला सांगत असते। अर्जुन म्हणतो, अहो थांबा थांबा मिसेस सायली, मला बघू तर द्या यांचा निर्णय फायनल आहे का नाही ते। तुम्ही सगळेजण सांगा, तुमचा डिसिजन फायनल आहे ना, की तुम्ही माझ्या बायकोच्या हातचं काही खाणार नाही? त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असते, कल्पनाने सांगितलंय तोच आमचा फायनल निर्णय आहे। त्याबरोबर लगेचच अर्जुन बोलतो, ओके, मग आता हा तुमचा चॉईस आहे, आता मी तुम्हाला काही नाही बोलत।
पण मी तर लकी आहे, कारण माझी बायको माझ्यासाठी तर जेवण बनवणार, मी तिच्या हातचं रोज जेवणार. त्याबरोबर कल्पना ही अर्जुनला सांगते की मग आमच्या किचनमध्ये यायचं नाही, हा किचन आणि सायली यांचा काही संबंध नाही. त्याबरोबर लगेच अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग मला हे सुद्धा माहीत होतं म्हणून मी सोल्युशन शोधून ठेवलं. लगेचच अर्जुन गार्डनमध्ये जातो. त्याबरोबर सायली मनात विचार करत असते की आतासुद्धा हे नक्की काहीतरी उलटं करणार, मी यांना कसं थांबू. तोपर्यंत अर्जुन 3 विटा घेऊन येतो आणि बरोबर चुलीसारख्या मांडतो. त्याबरोबर लगेच आता सगळे घरातले हे सगळं बघतात आणि डोक्याला हात लावून घेतात. अर्जुन पटकन जाऊन बाहेरून लाकडंसुद्धा घेऊन येतो आणि लाकडंसुद्धा त्या चुलीजवळ लावत असतो. आता हे सगळं बघून घरातल्या सगळ्यांना टेन्शन येतं. तर सायली म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही हे सगळं. त्यावर अर्जुन म्हणत असतो, अहो मिसेस सायली काय करतोय म्हणजे चूल बनवतोय. आता सुभेदारांचं किचन तर आपण यूज करू शकत नाही ना, मग आता आपल्याला जेवण बनवायला किचन तर लागेल. मग आजपासून हेच आपलं किचन, आपण इथेच दोघांनी स्वयंपाक बनवायचा आणि खायचं, असं अर्जुन म्हणत असतो. त्यानंतर तो कल्पनाला विचारतो, मम्मा मला तुझ्या किचनमधलं मॅचबॉक्स मिळेल का, की ते सुद्धा नाही मिळणार. नाही म्हणजे टेन्शन घेऊ नकोस तू, मी तुला त्या मॅचबॉक्सबद्दल पाहिजे तर फॅमिली पॅक आणून देईन मॅचबॉक्सचा, पण घेऊ का तुझ्या किचनमधलं मॅचबॉक्स. त्यावर कल्पना ही अर्जुनवर चिडते. तर अर्जुन हा लगेचच विमलताईला म्हणतो, विमलताई जरा मॅचबॉक्स आणून द्याल. पण कल्पनाकडे बघून विमल गप्प राहते. अर्जुन म्हणतो, विमलताई देत आहे ना मॅचबॉक्स आणून. त्याबरोबर विमल मॅचबॉक्स आणून अर्जुनच्या हातात देते. तर हे सगळं बघून कल्पनाला खूप चीड येते आणि कल्पना ही अर्जुनवरती ओरडते, अर्जुन काय सर्व हा वेडेपणा सुरू आहे तुझा. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, मग काय करणार मी मम्मा, आता तूच माझ्या बायकोला किचनमधून येण्यापासून बंदी घातलीस ना, मग आम्ही कुठे स्वयंपाक बनवणार. आणि मी उपाशी तर राहू शकत नाही, रोज रोज बाहेरचं सुद्धा खाऊ शकत नाही. जर मी रोज रोज बाहेरचं खाल्लं तर मग मला फूड पॉयझनिंग होईल आणि मी मरून जाईन. त्याबरोबर लगेच पूर्णाजी म्हणते, अर्जुन काय बोलतोयस. तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही हे काय बोलताय, घरात आपण अशी चूल कशी पेटवू शकतो, घरात धूर होईल सगळ्या आपल्या, आणि काही जळालं वगैरे तर कितीला पडेल ते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, असं काही नाही होणार मिसेस सायली, मी आहे ना, मी बरोबर सगळं मॅनेज करतो, माझ्यावर विश्वास ठेवा. त्याबरोबर लगेच अर्जुन हा काडी पेटवत असतो. सायली त्याला म्हणते, मी तुम्हाला असं काही करू देणार नाही या. त्याबरोबर प्रताप म्हणतो, आपण या सगळ्यातून शांतपणे मार्ग काढायला हवा, नाहीतर हा मुलगा असाच आपल्या भावनांबरोबर खेळत राहील. तर लगेच कल्पना म्हणते, या सगळ्यावरती एकच पर्याय, अर्जुन तुझ्या बायकोला आमच्या स्वयंपाकघरात तुमच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे ना, ठीक आहे दिली परवानगी, पण आपण वेळा ठरवून घ्यायच्या, आपण एकमेकाच्या वेळेत किचनमध्ये यायचं नाही, मंजूर. त्याबरोबर मात्र अर्जुन हा सायलीला म्हणतो, तुम्हाला किचनमध्ये एंट्री मिळाली आहे, आता ठीक आहे टाईमनुसार ॲडजस्ट करावं लागेल, ते आपण करू. आणि हे मॅचबॉक्स तुमचं. त्याचबरोबर तो हेही सांगतो की आपण मग रेशनचा आणि गॅसचा खर्चसुद्धा वाटून करू. तर इकडे आता पवार वकील, जोशी वकील, साक्षी आणि महिपत शिकरे हे 4 जण एकमेकाबरोबर बोलत असतात. आता इकडे जोशी वकील हे सांगत असतात की तुम्ही काही काळजीच करू नका महिपत साहेब, बघाच मी काय करतो ते आणि कसा त्या मधुकर पाटलाला अटकवतो ते. तर पवार वकील सांगत असतात, तो जर रोज हजेरीला गेला नाही तर मग मी आर्ग्युमेंट करू शकतो कोर्टात की हे रोज हजेरीला येत नाही, म्हणजे हे जामीन तोडून पळूसुद्धा शकतात. त्याबरोबर लगेच इकडे आता अण्णा मिमिक्री करत वकिलांची म्हणत असतात की बरोबर, आणि मग तो जज म्हणेल, आता ह्या इल्यासचा खून केल्याबद्दल ह्या ठेरड्याला आपण जेलमध्ये टाकत आहोत आणि ह्याला फाशीची शिक्षासुद्धा सुनावतोय. त्याबरोबर लगेच इकडे जोशी वकील हे अण्णांना म्हणत असतात, अण्णा अण्णा अशी भाषा नसते हो जजची भाषा ही शुद्ध आणि चांगली असते. त्याबरोबर लगेचच अण्णा म्हणतात, हो का, आणि मग ते मांडी घालून व्यवस्थित बसतात आणि म्हणत असतात, ह्या विलासचा खून केल्याबद्दल ह्या मधुकर पाटील यांना फाशीची शिक्षा ठोठावत आहे. त्यावर लगेच पवार वकील म्हणतात, ठोठावत नाही, ठोठावत आहेत. त्याबरोबर लगेच पुन्हा एकदा अण्णा मिमिक्री करत ठोठावत आहेत असं म्हणतात. त्याबरोबर लगेचच जोशी वकील म्हणत असतात की हे सगळं काही लवकरच होईल. तर अण्णा विचारतात, पण तू त्याला हजेरी लावायला जाण्यापासून कसं थांबवणार. जोशी वकील सांगतात, खूप सोपं आहे, त्या मधुकर पाटलाचा माझ्यावरती खूप जास्त विश्वास आहे, मग मी याचाच फायदा घेणार आणि त्याला सांगणार की आता मी पोलिसांबरोबर बोललो आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुला रोज हजेरी लावायला जायची गरज नाही. त्याबरोबर अण्णा म्हणतात, वा
खूप हुशार आहे रे तू जोशा. आणि मग ते लगेचच जोशी वकिलांना जवळ बोलवून घेतात. तर दुसरीकडे प्रिया ही विचार करत असते, काय करू, अश्विनला कॉल करू का, नाही नको, नाही करतेच, नाहीतर हा नागराज मला जिवंत सोडणार नाही. आता मला काही ना काहीतरी करावंच लागेल, आता मला आगीत उडी घ्यावी लागणारच असा विचार करून प्रिया ही लगेचच अश्विनला कॉल करते. अश्विन हा फोन पिकअप करतो आणि हा हॅलो तन्वी, बोल ना, सगळं काही ठीक आहे ना, तुझी तब्येत कशी आहे आता वगैरे प्रश्न प्रियाला विचारत असतो. त्याबरोबर प्रिया ही नाटक करतच म्हणत असते, हां आता काय, श्वास सुरू आहे म्हणजे जिवंत आहे म्हणायचं आणि जगायचं. त्याबरोबर लगेचच अश्विन हा प्रियाला म्हणत असतो, असं नको बोलूस तू तन्वी, काय झालंय सांग मला. त्याबरोबर लगेच प्रिया ही नाटक करत म्हणत असते, अश्विन मला ना खरं तर तुझी एक हेल्प हवी होती, करशील का प्लीज. अश्विन म्हणतो, काय हवं आहे बोल ना तुला. त्याबरोबर प्रिया ही त्याला विचारत असते, तुझ्याकडे कोणत्या ओळखीच्या सायकॅट्रिस्टचा नंबर आहे का, चांगल्या सायकॅट्रिस्टचा. त्याबरोबर लगेच इकडे तो विचारत असतो, पण तुला सायकॅट्रिस्टची काय गरज आहे, कोणाला हवा आहे सायकॅट्रिस्ट. त्याबरोबर लगेच प्रिया इकडे म्हणत असते, ते सगळं मी तुला नंतर सांगते, प्लीज आता तुझ्याकडे जर सायकॅट्रिस्टचा नंबर असेल तर देशील मला. त्यावर अश्विन म्हणतो, हो आमच्या हॉस्पिटलमध्ये आहेत एक अध्यक्ष म्हणून सायकॅट्रिस्ट, मी तुला एक काम करतो, त्यांचा नंबर पाठवून देतो. आणि मग लगेचच आता इकडे ठीक आहे मग एवढं बोलून प्रिया फोन ठेवत असते. अश्विन तिला टेक केअर सांगत असतो. त्यानंतर आता इकडे अश्विन हा विचार करतो, तन्वीला सायकॅट्रिस्टचा नंबर कशासाठी हवा असेल, प्रतिमा आत्यासाठी लागत असेल का. तर दुसरीकडे सायली ही बेडरूममध्ये आलेली असते आणि लगेचच ती बेडरूमचा दरवाजा बंद करते. त्याबरोबर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, मला माहीत आहे तुम्ही माझ्यावरती चिडलाय, मी घरातल्यांबरोबर या अशा भाषेत बोलायला नको होतं, पण त्यांनी माझ्यासमोर दुसरा काही चॉईसच सोडला नाही आणि त्यामुळे मला हे असं सगळं वागावं लागलं. त्याबरोबर सायली म्हणत असते, अहो पण तुम्ही असं का वागलात, का बोललात तुम्ही असं, तुमच्याशी ना बोलणंच अवघड आहे, मला नाही बोलायचं तुमच्याशी, असं म्हणून सायली तिकडनं जाते. त्याबरोबर अर्जुन मुद्दामून पायाला लागल्याचं नाटक करतो. त्याबरोबर लगेच सायली ही अर्जुनकडे येते आणि म्हणत असते, लागलं ना, अहो तुम्ही नीट का चालत नाही, किती धडपडता तुम्ही, बघू बरं कुठे लागलं, असं म्हणत सायली ही अर्जुनच्या पायाला बघत असते. त्याबरोबर लगेचच अर्जुन हा सायलीच्या पुढ्यात बसतो आणि मग तो तिचा हात पकडून आपल्या छातीवर ठेवत म्हणतो, इथे लागलं. त्याबरोबर सायली आपला हात बाजूला काढत असते. तर अर्जुन म्हणतो, वाव, ह्या बांगड्यांचा आवाज, खरंच हे म्युझिक जगातलं बेस्ट म्युझिक आहे, माझ्या बायकोच्या हातातल्या बांगड्या, आता या हातात एक गिफ्टसुद्धा असलं पाहिजे, एक मिनटं, असं म्हणत तो सायलीच्या हातात एक बॉक्स ठेवतो. सायली बॉक्स उघडते तर त्यामध्ये मोबाईल असतो. अर्जुन सायलीला सांगत असतो, हा नवीन मोबाईल तुमच्यासाठी. सायली ही मोबाईल बघते आणि म्हणत असते, या सगळ्याची काय गरज होती, कशासाठी एवढं सगळं. नाही म्हणजे जेव्हा मधुभाऊंनी माझा मोबाईल काढून घेतला होता त्यावेळेस मला मोबाईलची गरज वाटायची, कारण तुमच्याबरोबर बोलायला, तुम्हाला फोन करायला मला मोबाईल त्यावेळेस हवा असायचा, पण आता तर तुम्ही दिवसभर माझ्यासोबत माझ्यासमोरच असणार आहात, मग तरीसुद्धा या मोबाईलची मला आता काय गरज आहे. त्याबरोबर लगेच अर्जुन हा सायलीच्या हातात मोबाईल ठेवतो आणि सायलीला सांगत असतो, मिसेस सायली, मी ऑफिसला जाणारच आहे, त्यावेळेस तुम्ही एक काम करा, प्रत्येक अर्ध्या तासाने मला कॉल करा आणि हॅलो आहो असं म्हणा. त्याबरोबर लगेच अर्जुनला सायली म्हणते, काय बोलताय तुम्ही. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो मी बरोबर बोलतो आणि जर तुम्ही असं नाही केलं तर मी त्याबरोबर सायली म्हणते, बोला काय कराल तुम्ही, मी जर तुम्हाला दर अर्ध्या तासाने कॉल नाही केला तर. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, माझे क्लायंट्स तुमच्यावर खूप चिडतील. सायलीचा विचार पडतो, क्लायंट्स चिडतील. सायली अर्जुनला विचारते, तुमचे क्लायंट का माझ्यावर चिडतील. त्यावर अर्जुन सायलीला सांगत असतो, कारण मग माझं कामात मन लागणार नाही आणि मी त्यांच्या केस हारत जाईल. त्याबरोबर सायली म्हणते, हो असं आहे का, बरं मग ठीक आहे, तुमच्या क्लायंटसाठी मी तुम्हाला दर अर्ध्या तासाने फोन करेन आणि आहो म्हणेन, बस मी तुमच्या क्लायंटचा विचार करते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही क्लायंटचा विचार करताय. आणि त्याबरोबर लगेच सायली म्हणते, आणि कुणाचा नाही, फक्त क्लायंट्सचा विचार करते. आणि मग सायली ही तिकडनं उठते आणि सामान आवरायला जात असते. त्याबरोबर लगेच अर्जुन हा पटकन सायलीचा पदर पकडतो आणि सायलीकडे बघत तिला म्हणत असतो, ह्या अर्जुन सुभेदारचा सुद्धा थोडा विचार करा ना,
त्यावर लगेच सायलीला हसायला येतं. सायली लाजते आणि मग तुमच्याशी ना बोलायलाच नको असं म्हणत जाते आणि कपाट उघडते. कपाटातनं ती उषा बाहेर काढत असते. त्याबरोबर लगेच अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली, आता तुम्ही सगळ्या वस्तू खोलीत अगदी जागच्या जागी व्यवस्थित ठेवा. पण आपल्यामध्ये यावेळेस उषा नसतील. आता अर्जुनने असं म्हटल्याबरोबर सायलीला खूप हसायला येतं. सायली खुश होते आणि मग ते अर्जुनवरती त्या सगळ्या उषा फेकून मारत असते. अर्जुन एक एक उशी कॅच करत असतो आणि सायलीकडे बघतच राहिलेला असतो. आता इकडे सायलीला आणखीन जास्त लाज वाटते आणि ती आपल्या चेहऱ्यावरती दोन्ही हात घेते आणि लाजत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही देवघरात आलेली असते आणि देवघरात ती दिवा लावत असते देवापुढे. इतक्यात त्या ठिकाणी पूर्णाजी, कल्पना, विमल तिघीसुद्धा पोहोचलेले असतात. पूर्णाजी ह्या सायलीला विचारत असतात, काय करतेस तू हे? त्यावर सायली ही लगेचच दिवा न पेटवता पहिलं पूर्णाजीला उत्तर देते, पूर्णाजी, मी दिवा लावत होते देवघरात. त्याबरोबर आता पूर्णाजी ह्या सायलीला म्हणत असतात, या देवघरात दिवा लावण्याचा हात फक्त या घरातल्या माणसांचा असू शकतो आणि तू ह्या घरातली नाहीस, कळलं? त्याबरोबर सायली ही लगेचच पूर्णाजींना म्हणत असते, पूर्णाजी, मला माहीत आहे तुम्ही अशा नाही आहात. तुम्ही तुमच्या शत्रूला सुद्धा भक्ती करण्यापासून थांबवणार नाही. मग मला का थांबवताय? माझ्याशीच का असं वागताय पूर्णाई? त्याबरोबर लगेचच आता इकडे पूर्णाई ह्या 2 मिनिटांसाठी निशब्द झालेल्या असतात आणि मग लगेचच त्या सायलीला उत्तर देत म्हणत असतात की मी कोणालाही भक्ती करण्यापासून थांबवत नाही आहे. ज्याला भक्ती करायची आहे त्याने आपापली भक्ती करावी, पण ती माझ्या देवघरात नाही, कळलं? त्याबरोबर लगेचच इकडे विमलताई म्हणत असते, पण पूर्णाजी, दिवा तर लावावा लागेलच ना? तर लगेचच इकडे कल्पना ही विमलकडे रागात बघत असते. पूर्णाजी लगेचच कल्पनाला तू जाऊन दिवा लाव कल्पना असं सांगते. त्याबरोबर हो पूर्णाई असं म्हणत कल्पना जाते आणि देवघरापाशी दिवा लावते. आता देवघरात दिवा कल्पनाने लावल्यामुळे सायलीला थोडं वाईट वाटलेलं असतं, पण तरीसुद्धा ती काही न बोलता देवाला नमस्कार करते आणि लगेचच तिकडनं तिच्या खोलीमध्ये वरती निघून जात असते. तर दुसरीकडे मधुभाऊ हे आता पोलीस स्टेशनला त्यांची हजेरी लावायला निघालेले असतात. इतक्यात त्यांना ॲडव्होकेट जोशी कॉल करतात आणि जोशी हे मधुभाऊंना सांगत असतात, मधुभाऊ, तुम्हाला आता सही करायला जाण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. मधुभाऊ म्हणतात, अहो पण असं कसं? सही करायला, हजेरी लावायला रोज जाणं हे तर पोलीस स्टेशनने सांगितलं होतं आणि हा खूप मोठा नियम आहे पोलीस स्टेशनचा. त्यावर लगेचच इकडे जोशी वकील म्हणत असतात, हो बरोबर बोलताय तुम्ही, पण मी कोर्टात असा अर्ज केला की तुमचं वय झालं आहे आणि म्हणून तुम्हाला ही सूट मिळाली आहे. त्याबरोबर हे ऐकल्यावर मधुभाऊ म्हणतात, खरं बोलताय ना तुम्ही जोशी? त्याबरोबर जोशी म्हणतात, मी का खोटं बोलू? मग मधुभाऊ फोन कट करतात आणि म्हणतात, दे कुसुम नाश्ता दे. कुसुमताई म्हणतात, तुम्ही जात होतात ना? त्यावर ते सांगतात, मला जोशी वकिलांनी जायचं नाही असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे आता प्रिया ही अश्विनला भेटलेली असते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं. तिने मुद्दामून चेहरा थोडा उदास केलेला असतो. अश्विन हा प्रियाला विचारत असतो, काय झालं तन्वी, तू इथे काय करतेस अशी यावेळेस? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, काही नाही. त्याबरोबर लगेच अश्विन म्हणतो, मुळात काही न झालेली माणसं ना या ठिकाणी येत नाही आणि ज्यांना काहीच झालेलं नसतं त्यांच्या डोळ्यात पाणीसुद्धा येत नाही. त्यावर लगेच प्रिया म्हणते, अरे ते काहीतरी गेलं असेल बहुतेक डोळ्यात, तू जाऊ दे, तू एवढा विचार नको करू. त्याबरोबर अश्विन हा प्रियाला म्हणत असतो, एक काम करूया आपण, तू माझ्या केबिनमध्ये चल तन्वी, आपण केबिनमध्ये बसून शांतपणे बोलूयात. त्याबरोबर प्रिया ही त्याला म्हणत असते, अरे नको, कशाला उगाच माझ्यामुळे तुला त्रास, राहू देत. त्याबरोबर लगेच इकडे अश्विन म्हणत असतो, त्याच्यामध्ये त्रास काय आहे? मी सांगतोय ना तुला, तू चल माझ्याबरोबर तन्वी. तन्वी म्हणत असते, नाही नको रे. पण आता इकडे तिला अश्विन खूप जबरदस्ती करतो आणि मग प्रिया ही त्याच्याबरोबर जाते. खरं तर प्रियाला अश्विनच्या केबिनमध्ये जायचंच असतं. तर दुसरीकडे सायली ही वरती खोलीमध्ये येते आणि कुसुमताईने दिलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना ही आपल्या खोलीमध्ये करते. त्यानंतर ती तिथे छान फूल वगैरे ठेवते, तिथली पूजा करते आणि गणपतीला म्हणत असते, बाप्पा तू सर्वत्र आहेस. तुझी स्थापना मग देवघरात गेली काय आणि इथे केली काय? एकच आहे. सध्या घरामध्ये वाद नको म्हणून तुझी स्थापना मी इथेच करते. त्यानंतर लगेचच सायली ही जोरजोरात घंटा वाजवते. छान पूजापाठ सायलीचा सुरू असतो. अर्जुनला मात्र काही फरक पडत नसतो, कारण अर्जुन अजून गाढ मस्त निवांत झोपेत असतो.
मग अर्जुनला जाग आल्यावर सायली ही अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणत असते, उठलात तुम्ही, चला आता पटकन आवरून घ्या, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी छान तुमची कडक कॉफी घेऊन येते. तर आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो, मिसेस सायली, मी कॉफी प्यायचं सोडून दिलेलं आहे. आता हे ऐकून सायलीला खूप मोठं आश्चर्य वाटतं. सायली ही अर्जुनला विचारत असते, कॉफी तर तुम्हाला खूप आवडते, मग तुम्ही कॉफी कशी काय सोडली? त्यावर अर्जुन हा सायलीला सांगत असतो, कारण काय आहे ना मिसेस सायली, कॉफी बनवणारी इथे नव्हती. त्याबरोबर सायली ही अर्जुनला म्हणत असते, मग आता तर मी आली आहे, आता प्याल ना तुम्ही कॉफी? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो पिन ना. मग सायली ही कॉफी आणायला खाली जात असते, तर अर्जुन हा सायलीला म्हणतो, प्लीज थोडा वेळ आणखीन इथे बसा ना. सायली म्हणते, ऑफिसला जायचं नाही आहे का तुम्हाला? उशीर होईल. त्यावर अर्जुन म्हणतो, बाप रे, रोज 10 ते 6 तुम्हाला न भेटता राहायचं, किती अवघड आहे माझ्यासाठी हे काम. त्यावर सायली ही अर्जुनला म्हणत असते, वकिलाने असं कधीच बोलायचं नसतं, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि तुम्ही तुमचं काम चोख पार पडाल. बरं चला आता आवरा, लवकर निघायला हवं तुम्हाला. त्याबरोबर लगेच इकडे अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, अहो पण. त्यावर सायली म्हणते, तुम्ही तुमच्या सगळ्या केसकडे लक्ष द्या आणि मधुभाऊंची केस. त्याबरोबर लगेच सायली शब्द तोंडातले तोंडातच ठेवते. आता अर्जुनच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते. मग अर्जुन 2 मिनटं गप्प बसतो आणि लगेचच सायलीला म्हणत असतो, आपण एक काम करू मिसेस सायली, आज आपण मधुभाऊंच्या घरी जाऊ संध्याकाळी, त्यांना सांगू जशी तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात दिला तशी तुमची केससुद्धा परत मला द्या. त्यावर सायली म्हणत असते, वाटत तर नाही मधुभाऊ तुमचं ऐकतील म्हणून, पण करून बघायला काही हरकत नाही. आणि मग सायली आणि अर्जुन दोघंजणं गप्पा मारत असतात. तर अर्जुन आता सायलीला विचारतो की एवढ्या चांगल्या सोल्युशनचं तुमच्या नवऱ्याला गिफ्ट तरी काय मिळणार? त्यावर सायली ही अर्जुनला म्हणत असते, माझ्या नवऱ्याला आता अर्जुनला वाटत असतं की सायली येऊन अलगच त्याच्या गालावर किस करेल. त्याने डोळे छान बंद केलेले असतात. त्याबरोबर सायली ही अर्जुनला म्हणते, माझ्या नवऱ्याला मी आता अंघोळीला पाठवणार आहे. आणि मग लगेचच सायली ही अर्जुनला अंघोळीला पाठवून देते. आता इकडे सायली ही हसत असते, लाजत असते. तिला अर्जुनमधलं आणि तिच्यामधलं हे जे काही सुरू आहे ते सगळं खूप आवडत असतं. आता खरं तर अर्जुन आणि सायलीचा संसार हा खऱ्या अर्थाने आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतो. पण आता नेमका यामध्ये काय विघ्न आणणार प्रिया हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. आणि घरातले सगळे कधी सायलीला ॲक्सेप्ट करणार, कधी सगळ्यांसमोर खरं येणार, हे सगळं पाहणं सुद्धा रंजक असणार आहे. तर मित्रांनो, आता अर्जुन हा आवरून सवरून ऑफिसला जायला निघालेला असतो. आता इकडे चैतन्य आणि अर्जुन हे दोघं एका कामासाठी एका ठिकाणी गेलेले असतात आणि इतक्यात समोर त्यांना जोशी वकील आणि पवार वकील एकाच गाडीत बसलेले पाहायला मिळतात. आता जोशी आणि पवार यांना एकत्र बघून अर्जुनला थोडा डाऊट येतो. तर पवार वकील हे फोनवरती बोलत असतात, हो साहेब, आम्ही ताबडतोब दोघंही पोहोचतोय. हो साहेब, तुम्ही काही काळजीच करू नका. हो, मी घेऊन येतो याला. त्याबरोबर अर्जुन विचार करतो की नक्की काहीतरी गडबड आहे, दाल में कुछ काला है. त्यानंतर आता लगेचच इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघं मिळून त्या दोघांचा पाठलाग करायला लागतात. आणि मग आता फायनली अर्जुनला आणि चैतन्याला ही गोष्ट तर कळालेली आहे की हे दोघंसुद्धा महिपतचीच माणसं आहेत आणि जोशी वकील हा महिपतचा माणूस आहे कळल्यावर तर अर्जुनला जोशीचा खूप जास्त राग आलेला असतो. तर हा एपिसोड इथेच संपतो. पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. आता अर्जुनसमोर जोशीचं खरं रूप तर आलेलं आहे, पण आता अर्जुन जोशीला अद्दल कशी घडवणार आणि या सगळ्यातून मधुभाऊंची सुखरूप सुटका कशी करणार हे पाहण्यासाठी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल आणि पुढच्या सगळ्या व्हिडिओचा आनंदही तुम्हाला अगदी मनमुरारपणे मनसोक्तपणे घेता येईल. धन्यवाद.